समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवार उस्मानाबाद पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय। जिल्ह्यातील मुरुम पोलिसांच्या रेकॉर्डला फरार आरोपी असल्याचं उघड झालेलं आहे। तर 35 लाखाला महेश मोतेवार यांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। काय सांगाल? किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करतोय, मात्र यावेळी महत्त्वाची बातमी, समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवार उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी महेश पोद्दार आपल्याबरोबर आहे। महेश, आपण बघतोय उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यात कारवाई केलेली आहे। महेश मोतेवार यांना ताब्यात घेतलेला आहे। कुठल्या प्रकरणी त्यांना ताब्यात घेतलं, जरा सविस्तर सांगा। मृदुला, ही उस्मानाबाद पोलिसांची खूप मोठी कारवाई आहे आणि एकूणच समृद्ध जीवनचा जो मालक आहे महेश मोतेवार, रातोरात जो फसवून मोठा झालेला मालक आहे, याला उस्मानाबाद पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। उस्मानाबाद पोलिसांचं एक पथक पुण्यावरून निघालेलं आहे आणि ते आता उस्मानाबादला केव्हा येऊ शकेल? मृदुला, उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम पोलीस स्टेशनला या संदर्भात 2013 मध्ये एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामध्ये महेश मोतेवार यानं एका डेअरी प्रकल्पासंदर्भात आपल्या भागीदारांची फसवणूक केल्याचं न्यायालयात तक्रार झाला होता आणि उमरगा न्यायालयाच्या आदेशाने त्याच्या विरोधात मुरुम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये 420, 448 आणि 427, 491 आणि 34B अशा प्रकारचा गंभीर त्याच्यावर गुन्हे नोंद झाले होते आणि त्यानंतर म्हणजे 2013 पासून आतापर्यंत हा महेश मोतेवार फरार होता आणि मुरुम पोलिसांनीही CRPC 299 प्रमाणे हा फरार दाखवला होता। आरोपी महेश मोतेवार याला फरार दाखवलं होतं आणि जेव्हा या प्रकारच्या बातम्या माध्यमात आल्या आणि उस्मानाबाद पोलिसांनी कारवाई करावी लागली आणि या संदर्भात आता उस्मानाबाद पोलिसांचं पथक हे पुण्यात महेश मोतेवार ताब्यात घेऊन मुरुमकडे निघालेलं आहे। मृदुला, निश्चितच आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं अनेक प्रकरणांमध्ये त्यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं होतं, आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। आज आपण बघतोय महेश त्यांच्यावरती असे अनेक केसेस आहेत। आता यापुढे त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते? किरीट सोमय्या हे स्वतः पुन्हा आपल्याबरोबर आहे। किरीटजी, काही तांत्रिक कारणाने तुमचा आवाज येत होता, तुमची प्रतिक्रिया पुन्हा एकदा। महेश मोतेवार महाराष्ट्राचा एक महाराक्षस आहे। त्यांनी मी मराठी चॅनल आणि लाईव्ह इंडियामध्ये गुंतवणूकदार शेतकऱ्यांच्या पैसा घातला। पूर्ण पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा, मुंबई, कोकण यातला गुंतवणूकदारांचं 7 राज्यात त्याच्या विरोधात गुन्हा आहे। 2012 मध्ये हा घोटाळा बाहेर काढला त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांना मी सगळी माहिती दिली, परंतु खरं म्हणजे यांनी त्याला पाठीशी घातल्यामुळे त्यावेळी जे 900 कोटीचा घोटाळा होता, आज 2900 कोटीचा वर गेलेला आहे। याच्या सगळ्या प्रॉपर्टी जप्त करायला लावणार, याचे राजकीय जे लागे बांधे ते पण लोकांच्या समोर ठेवणार आणि गुंतवणूकदारांना फसवणारा महाराष्ट्रातला आता ज्या पोंजी बोगस चीट फंड कंपन्या आहेत त्याचा विरोधात 2016 मध्ये सर्वस्वीपणाला लावून छोटा गुंतवणूकदार महाराष्ट्राचा आणि शेतकऱ्यांचं रक्षण करणार। निश्चितच किरीटजी, आपण समजू शकतो की किरीट सोमय्या भाजपचे खासदार आपल्या बरोबर होते। तर एकूण आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवार याला उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्या। पुन्हा जाऊयात, आपले प्रतिनिधी महेश पोद्दार आपल्या बरोबर होते। महेश, बोला। यामध्ये असं होऊ शकतं आता यापुढे पहिल्यांदा त्याचा मुरुम पोलीस स्टेशनच्या या संदर्भात त्याला अटक केली जाईल, ताब्यात घेतलं जाईल आणि त्यानंतर त्याला उमरगा न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि त्याशिवाय महाराष्ट्रातील ज्या अनेक पोलीस स्टेशनवरून त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस स्टेशनच्या ताब्यात त्याला देण्यात येईल। म्हणजे एका अर्थानं महेश मोतेवारची आता पोलीस स्टेशनची आणि जेलची वारी आता सुरू झालेली आहे। ज्या ठेवीदारांना, ज्या छोट्या शेतकऱ्यांना महेश मोतेवारांनी आपल्या चिटफंडच्या प्रयोगातून फसवलेला आहे, त्या सगळ्या ठेवीदारांना एखादा न्याय मिळण्याची शक्यता सुरुवात झाली असं आपण म्हणता येईल मृदुला। आणि एका अर्थानं महेश मोतेवारला उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची आता जेलवारी आणि पुढची वारी सुरू राहील। मृदुला, खरं आहे, आता जेलवारी ते एकूणच आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं या प्रकरणी जरी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं असलं तरी असे अनेक जे प्रकरण आहेत महेश, आपण बघतोय की महेश मोतेवारांच्या बाबतीत आहे, अर्थातच ती देखील प्रकरणं आता बाहेर काढली जातील, काय वाटतं?
एकूणच मृदुला हे व्हायला हवं होतं, यापूर्वीच व्हायला हवं होतं. कारण जे छोटे छोटे गुंतवणूकदार आहेत, खास करून जे शेतकरी डिपॉझिटर्स आहेत, त्यांनी आपल्या कष्टाचा पैसा या सगळ्यात लावलेला असतो आणि काही व्याजाच्या आमिषानं काही जास्त पैसे मिळतील या हव्यासापोटी हा शेतकरी वर्ग, हा छोटा गुंतवणूकदार फसलेला आहे आणि त्याच्या लोभापोटी त्यांनी याच्याकडे गुंतवणूक केलेली आहे. आणि याच्यामध्ये महेश मोतेवारची जी कार्यपद्धती होती, त्यांनी महाराष्ट्रात हजारो लाखो एजंट्स निर्माण केले, त्यांना फील्ड ऑफिसर्स, डिस्ट्रिक्ट ऑफिसर अशा प्रकारची नावं दिली आणि त्यांना या शेतकऱ्यांना भडकवायला, यांना शेतकऱ्यांमध्ये स्वार्थ करायला भाग पाडलं. महाराष्ट्रातील जवळजवळ हजारो कोटी रुपये त्यांनी गोळा केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले. निश्चित महेश, आपण बघू शकतो की अशा अनेक गुन्ह्यामध्ये ते आरोपी आहेत. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आपले प्रतिनिधी पुण्याहून नितीन पाटणकर आपल्या बरोबर आहे. नितीन, आपण बघतोय पुण्याहून त्यांना ताब्यात घेतलाय, काय आत्ताची माहिती अधिक? मृदुला, आत्ताची जी माहिती मिळते त्यानुसार महेश मोतेवारांना उस्मानाबाद पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि पुण्यातून त्यांना बरोबर घेऊन उस्मानाबाद पोलीस पुण्यातून बाहेर पडलेले आहेत. सोलापूर हायवेला चौफुलेच्या पुढे आता त्यांना घेऊन गेले आहेत आणि तातडीनं आज संध्याकाळपर्यंत त्यांना उस्मानाबादला घेऊन जाणार आहे. पुणे शहर पोलिसांचं इकॉनॉमिक ऑफिस विंगचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून महेश मोतेवार चौकशीसाठी येत होते. त्याचप्रमाणे आजही त्यांना चौकशीसाठी त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि तिथूनच उस्मानाबाद पोलिसांनी महेश मोतेवारांना ताब्यात घेतलेलं आहे आणि हे पथक मोतेवारांना घेऊन उस्मानाबादकडे रवाना देखील झालेलं आहे. मृदुला, खरं आहे नितीन, आपण बघू शकतो की ज्या तऱ्हेनं अनेक प्रकरणामध्ये त्यांनी फसवणूक केलेली आहे, त्या प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाले आहेत. धन्यवाद नितीन ही माहिती दिल्याबद्दल. नितीन पाटणकर पुण्याहून आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.